नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा हा चित्रपट काल 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे। या चित्रपटाचे शेवट डोळे पाणावणारा आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाला हा चित्रपट नक्कीच आवडेल असं अगदी एका ओळीत सांगता येईल। चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी विक्की कौशल व अक्षय खन्नासारख्या तगड्या कलाकारांना मुख्य भूमिका देत अर्धा डाव चित्रपटाच्या टीमने जिंकला आहे। या चित्रपटाची कथाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुरू होते असं दाखवण्यात आलं आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर मनोरंजन विषयातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। मित्रांनो, छावा यशस्वी होण्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात असं सांगितलं जात आहे। पहिली गोष्ट म्हणजे विक्की कौशल, अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना यांनी एवढे उत्तमरित्या पात्र साकारली आहेत की प्रेक्षक या कथेच्या प्रेमात पडतात। आशुतोष राणा, प्रदीप रावत, डायना पेंटी, संतोष जुवेकर, विनीत सिंग, दिव्या दत्ता यांनी साकारलेल्या भूमिकाही दमदार आहेत। छावा यशस्वी होण्यामागील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वसामान्यांना छत्रपतींच्या घराण्याच्या कथेबद्दल असलेली आत्मीयता। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या अनेक गोष्टी देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लोकांना ठाऊक आहेत, मात्र त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी राजेंच्या कार्याबद्दल, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हे मोठ्या पडद्यावर पाहणं अनेकांसाठी धक्कादायक आणि रंजक असेल। खास करून बिगर मराठी प्रेक्षकांना याबद्दल अधिक उत्सुकता असेल, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अशा प्रकारे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर हिंदीत इतक्या भव्य रूपात साकारण्यात आला आहे। छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब मध्ये थेट संघर्ष दाखवण्यात आला आहे, मात्र या दोन्ही प्रमुख भूमिकांचा कौटुंबिक कलह आणि इतर संघर्ष अगदीच गरजेपुरता दाखविण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या कथानकात दाखविण्यात आलेली नाही, केवळ शब्द स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षकांना ऑडिओच्या माध्यमातून ऐकू येतात। छत्रपती संभाजी महाराज सुद्धा त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांइतकेच शौर्यवान, शक्तिशाली, साहसी आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम योद्धे होते हे या चित्रपटातून बिगर मराठी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यात निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला यश आलं आहे असं म्हणता येईल। छत्रपती संभाजी महाराजांनी कशा प्रकारे आपल्या गनिमी-कावा पद्धतीने औरंगजेबच्या सेनेला 9 वर्ष झुंजवलं हे दाखविण्यात आलं, मात्र चित्रपटामध्ये रामसेस किल्ल्यावर मुघलांनी 5 महिने वेढा घातलेला असताना त्यामधून छत्रपती संभाजी महाराजांनी कशी आपली सुटका करून घेतली हे दाखवण्यात आलेलं नाही। तसेच रायगडला मुघलांनी घातलेल्या वेढ्यातून छत्रपती संभाजी महाराज कसे सुटले हे सुद्धा दाखविण्यात आलेलं नाही। या 2 घटना आजही दुसऱ्या छत्रपतींच्या युद्धनीतीबरोबरच मुत्सद्देगिरीचं उदाहरण म्हणून आवर्जून सांगितल्या जातात। छावासाठी विक्की कौशलने बरीच मेहनत घेतल्याचे दिसत आहे। अनेक प्रसंग ऍक्शन सीन म्हणून अगदी उत्तमरित्या साकारण्यात चित्रपटाच्या संपूर्ण टीमला यश आलं आहे। ए.आर. रहमानचं संगीत असून चित्रपटाचे सेट्सही आकर्षक आहेत। स्पेशल इफेक्ट्स अधिक परिणामकारकरित्या वापरता आले असते असं अनेकदा वाटतं। काही मोजके उत्तम संवाद चित्रपटांमध्ये आहेत। एवढी जबरदस्त कथा हाताशी असताना संवादावर अजून काम करणं गरजेचं होतं असं अनेकदा वाटून जातं। अभिनय आणि कथानकाच्या जोरावर हा चित्रपट यशस्वी ठरेल यात शंका नाही। या दोन्ही गोष्टींसाठी नक्की चित्रपट पाहता येईल। अगदीच या चित्रपटाची अवस्था पानिपत सारखी होणार नाही हे निश्चित आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।